ज्यावेळी गौरव ठाकूर आणि राहुल शिर्के या दोन खेळाडूंमध्ये युद्ध रंगलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. लेट्स द बॅटल बिगिन. पहिला चेंडू या मॅच मध्ये टाकण्यासाठी गौरव ठाकूर टाकण्यासाठी सज्ज होतो राईट हँड वरती विकेटने आणि खेळण्यासाठी सज्ज आहे तो राहुल शिर्के. हा चेंडू थोडीशी ऑड ऍक्शन आहे. तमाशादायक पहिला चेंडू सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. जशा पद्धतीने जसप्रीत बुमराह जेव्हा क्रिकेटच्या या पटलावरती गोलंदाजी करण्यासाठी आला होता तेव्हा त्याच्या ऍक्शनने थोडंसं फलंदाज अचंबित व्हायचे. तशा पद्धतीची ही ऍक्शन यावेळी आपल्याला जवळची अचंबित करणारी ऍक्शन आहे. परंतु चेंडूचा बॅटवर आपण डायरेक्ट गेलेला असताना राहुल शिर्केने पहिल्याच चेंडूवर इरादे स्पष्ट केलेले आहेत. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू यावेळी शॉर्ट फाटल्याच्या दिशेला चेंडू देण्यात आला. यावेळी आगरी भाषेत म्हणावं लागेल गोस्की फाटली आणि मासली गेली. ढेंगातून चेंडू गेला आणि त्यानंतर या चेंडू मागे मिळाली ती एक धाव. धाव नाहीये, चुकी दुरुस्ती आपण करतोय. चांगला चेंडू यावेळी मात्र शॉर्ट ऑफ गोली स्वरूपाचा टाकला होता. तेच तर पिचवर आदळला परंतु त्या दर्जाची बाउन्स या चेंडू मागे मिळालेला नसताना गौरव ठाकूर पुन्हा एकदा यावेळी हलक्या हाताने चेंडू खेळलेला आहे शॉर्ट स्कोरच्या दिशेला. यावेळी आपण पाहतोय आखरी आंखों में इशारा हुआ और पलक झपकते एक रन कंप्लीट हुआ. अशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर राहुल शिर्के आणि निखिल पाटीलच्या माध्यमातून चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आणि धावसंख्या झालेली आहे ती आतापर्यंत 7 धावा. अर्थातच भारतीय माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा जर्सी नंबर 7 धावा आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर आपण जर विचार केला तर 3 चेंडूचा खेळ झालेला आहे पहिल्या षटकातील आणि 3 चेंडूचा खेळ प्रगतीपथावर असताना यावेळी मात्र गौरव ठाकूर फलंदाज फिल्डिंग मध्ये चेंजेस करतोय. एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑनच्या थोडासा जवळ आणतोय आणि एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटच्या थोडासा स्क्वेअर करतोय. अशा पद्धतीने यावेळी मात्र स्टंप अटॅकिंग गोलंदाजी होणार हे मात्र निश्चित असताना गौरव ठाकूर पुन्हा एकदा यावेळी फुलटॉस पद्धतीचा चेंडू ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण लावलं होतं त्याच जागे चेंडू लँड झाला आणि अर्थातच यश मिळालं ते जय भवानी कुहिरे संघाला मिळालेला पहिला गडी यावेळी पाहायला मिळाला आणि अर्थातच चोंडेश्वरी कडसुले या संघाचा पहिला गडी गारद होतोय विजय. तेल टाकलं ते जळून चेहऱ्यापर्यंत येतं. अशा पद्धतीने हा चेंडू जसा निसटला असं म्हणावं लागेल. जरूर आपण यावेळी गोलंदाजाचं कौतुक करूयात कारण तो ज्यावेळी मात्र थोडस आपल्या संघासाठी मौके बनवतो परंतु ते क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी करतायत आणि नेहमी क्रिकेटमध्ये म्हटलं जातं चुकीला माफी नाहीये. पुन्हा एकदा वळतोय मॅच कडे. क्लीन बॉल यू मस्ट वेल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद बॅक टू द पवेलियन.
जमिनीवर आदळला त्याच लाईन आणि लेंथने हा चेंडू विकेट किपरच्या दस्तान्यांमध्ये गेलेला असताना पुन्हा एकदा बॅक टू बॅक वाईड बॉल. पुन्हा एकदा आपण वळतोय मॅच कडे, ज्यावेळी फुलटॉस पद्धतीचा चेंडू टाकला होता पुन्हा एकदा आपण पाहतोय वाईड हॅट्रिक कंप्लीट होते त्या अर्थातच पंकज जवके याची. आउटसाइड ऑफ स्टंपला चेंडू पॉपिंग क्रीज मध्ये टाकण्याचा प्रयत्न करतोय. बॅट्समनला हात खोलण्याची सुवर्ण संधी देत नाहीये, परंतु जी गोलंदाजी होते ती एक अतिशय खराब पद्धतीची होते, कारण वाईड बॉल येतात वारंवार. 3 लगातार वाईड बॉल आल्यानंतर अंडर प्रेशर पंकज स्टॉप अटॅकिंग गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. बॉल इज देयर, फिल्डर अंडर रेट अँड अटॅक्स इट सो बॉबली. राहुल शिर्के इज गॉन बॅक टू द पवेलियन डीजे. तरी त्या संकटामध्ये वेगळेपण असतं आणि हे वेगळेपण या संघामध्ये अर्थातच जय भवानी कुहिर या संघामध्ये आहे आणि राहुल शिर्के सारखा मोहरा त्यांच्या हाताला जरूर लागतोय. कारण आपण जर पाहिलं पंकज जवकी या गोलंदाजाकडे, कारण 3 लगातार चेंडू वाईट टाकले, त्यानंतर स्टंप अटॅकिंग गोलंदाजी केली, गुल्डन स्पॉटवर चेंडू पाडल्यानंतर थोडासा गतिवान चेंडू, थोडासा अनएक्सपेक्टेड बाउन्स क्रिएट झाला, बॅटची कड लागून यावेळी मात्र विकेट प्राप्त झाली. फलंदाजाने हलक्या हाताने चेंडू यावेळी मात्र मिड विकेट क्षेत्रात खेळलेला आहे. 1 धाव जरूर कंप्लीट झालेली आहे आणि आपण जर पाहिलं तर दुसऱ्या या षटकातील दुसऱ्या चेंडूवर 1 धाव मिळालेली आहे. 13 धावा झालेली आहेत आणि नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो रोहित भोई यावेळी मात्र आपल्याला नवीन फलंदाज पाहायला मिळतोय. यावेळी मात्र आपण जर पाहिलं तर व्हेरिएशन भरा चेंडू होता, थोडंसं बॉलवर बोट फिरवली होती या पंकज गोलंदाजाने आणि तदनंतर आपण जर पाहिलं तर बॅट्समनला थोडंसं रीड करण्याचा प्रॉब्लेम आला. तदनंतर आपण स्क्वेअर लेगच्या दिशेला हा चेंडू गेलेला होता. 1 धाव जरूर या चेंडू मागे मिळाली. धावसंख्येची आपण जर गती थोडीशी कमी होताना पाहायला मिळते. 2 फुटास पद्धतीचा चेंडू यावेळी मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेला जाते आणि जरूर सीमारेषा सुद्धा पार होतोय 4 धावांसाठी डीजे. जर फुटॉस पद्धतीचा चेंडू होता, चांगला चेंडू होता, जर जमिनीला लँड झाला असता तर जरूर क्लीन बोल्ड झाला असता, परंतु जर त्या गोष्टींना क्रिकेटमध्ये थारा नाहीये. सन्मानपूर्वक या चेंडूला कव्हर क्षेत्रात खेळलेला आहे आणि चांगल्या चेंडूला सन्मान देणं हे क्रिकेटमध्ये सेन्सिबल क्रिकेटचं वैशिष्ट्य असताना यावेळी फलंदाज थोडासा बॅकफुटला गेला, हलक्या हाताने चेंडूला प्लेड केला आणि कव्हर क्षेत्रात चेंडू गेलेला असताना 1 धाव जरूर या चेंडू मागे मिळाली. धावसंख्या झालेली ती 19. दुसऱ्या षटकाच्या अंतिम क्षणी आपण पाहतोय गोलंदाज पंकज चांगली गोलंदाजी करताना फुल टॉस पद्धतीचा चेंडू, थोडासा व्हेरिएशन पाहायला मिळाला, लेग कटर पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. जरूर आपण पाहिलं ना तर विकेट कीपर सुद्धा थोडासा फंबल झालेला आपल्याला पाहायला मिळाला. षटकाची समाप्ती झालेली आहे. षटकाच्या समाप्तीनंतर आपण जर पाहतोय 19 धावा स्कोरबोर्डवर पाहायला मिळत आहेत. चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, परंतु ज्या 3 विकेट्स पडलेल्या आहेत ना अर्थातच चोंडेश्वरी कडसुडे या संघाच्या, त्यामुळे चोंडेश्वरी कडसुडे संघ कुठेतरी पिछाडीवर या मॅच मध्ये आपल्याला पाहायला जरूर मिळते. पॉवर प्लेची 2 षटक समाप्त झाले. पॉवर प्लेची षटक म्हणजे अर्थातच हार्ड हिटिंग, मोठे फटके, हल्ले प्रति हल्ले जरूर पाहायला मिळतात. पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये जर आपण पाहिलं ना बिल्डिंगची व्यूहरचना पहिल्या षटकामध्ये 2 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर असतात आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 3 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर असतात. अशा पद्धतीची व्यूहरचना असताना यावेळी मध्ये धावा ज्या खोऱ्याने ओढायच्या होत्या त्या काही आल्या नाही आणि राहुल शिर्के सारखा महत्वाचा फलंदाज ज्यावेळी बाद झाला त्यावेळी मात्र जय भवानी कुहिरे हा संघ थोडासा फ्रंट फुटवर आलेला आपल्याला जरूर पाहायला मिळाला. काय सांगशील यश या पॉवरप्लेच्या 2 षटकांबद्दल, ज्यावेळी अतिशय मिश्रण भरी फलंदाजी किंवा गोलंदाजी दोन्ही संघांकडून आपल्याला जरूर पाहायला
पाहायला मिळाली. जरूर कपिल, मला एवढंच बोलावं असं वाटतं, ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. कारण 2 षटकांमध्ये संमिश्रपणा पाहायला मिळतोय. कारण आतापर्यंत झालेला खेळ आपण ज्या पद्धतीने पाहिला की फलंदाजी करण्यासाठी आलेला राहुल बाद होतोय, त्यानंतर एक चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्याच्यामुळे येणार 3 षटकांमध्ये किती धावांपर्यंत मजल मारतोय, किंवा किती धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट करतील यावरती देखील सर्वांच्या नजरा आहेत. कारण लीग स्टेजच्या मॅच आहेत, त्याच्यामुळे प्रत्येक गुणतालिकेमधील तालिकेमधील एकमात्र अंक हा त्यांच्यासाठी फार महत्त्वपूर्ण असणार आहे. ओडिओ अगदी बरोबर. प्रत्येक सामना तुम्हाला जिंकावाच लागेल, कारण आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण तुम्हाला जिंकल्याशिवाय तुम्हाला पुढचा चांगला काळ तुम्हाला पाहायला मिळत नाही. कारण ही लीग स्टेजच्या मॅचेस आहेत, प्रत्येक सामना तुम्हाला जिंकावा लागेल. जर जिंकले नाही तर नक्कीच जे येणार पुढचं आव्हान आहे ते कठीण होणार आहे. उलट यावेळी मॅचकडे ज्यावेळी पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा 3 विकेटच्या मोबदल्यात अशा पद्धतीचं धावफलक आपल्याला पाहायला मिळते. वैयक्तिक दुसरं षटक टाकण्यासाठी गौरव ठाकूर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळते. एक ऑड ऍक्शन असणारा गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय हे पाहणे योग्य असेल. स्ट्राईक एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो अर्थातच श्रेयस ठाकूर स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळते. त्याच्या बॅटमधून एक जरूर चौकार आला होता स्कोर लेगच्या दिशेला. तो श्रेयस ठाकूर यावेळी मात्र गौरव ठाकूरच्या विरोधात ठाकूर बंधूंमध्ये असलेली रणधुमाळी किंवा युद्ध रंगलेलं आहे क्रिकेटचं. कशा पद्धतीने हे युद्ध कोण जिंकते पाहणे योग्य असेल. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू यावेळी मात्र वेल जज केलं नाहीये चेंडूला, आणि तोपर्यंत चेंडू डोक्यावरून क्षेत्ररक्षकाच्या सीमारेषा पार झाला. 4 धावांसाठी डीजे. मैदानात चेंडू पाठवायचा आहे. आपण जर पाहिलं तर ठाकूर बंधूंमध्ये ही रंगलेली रणधुमाळी गौरव ठाकूर आणि श्रेयस ठाकूर यामध्ये पहिलं युद्ध तर श्रेयस ठाकूरने जिंकले. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू मिडविकेट क्षेत्रात ठेवलेला होता. मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात जरूर होता. जोडकस तो धावत आला समोर, चेंडू खाली कॅच पकडण्यासाठी जरूर आला, परंतु चेंडू जमिनीला लँड झाला आणि अनएक्सपेक्टेड उडला, डोक्यावरून उडला आणि सीमारेषा जरूर पार झाला. धावसंख्या झालेली आहे ती 23 धावा. 23 लॉस ऑफ 3 विकेट्स. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस अशा पद्धतीचं आपल्याला धावफलक पाहायला मिळते. पुन्हा एकदा वळतो मॅच कडे, ज्यावेळी आपण पाहते गौरव ठाकूर श्रेयस ठाकूरच्या विरोधात गोलंदाजी करताना. हा फटका सुद्धा फसलेला आपल्याला पाहायला मिळते, परंतु धोका टळलेला आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक जरूर येते, तोपर्यंत 1 धाव या चेंडू मागे आलेली असताना धावफलक पुन्हा एकदा एकेरी धावेने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. गौरव ठाकूर एक ऑड ऍक्शन असणारा गोलंदाज, 3 ते 4 पावलांचा रनअप आहे. पंचांच्या डावीकडून राईट हँड उभरत्या विकेटने गोलंदाजी करतोय. आपण तर पाहिलं तर चेंडू रिलीज करताना थोडीशी उडी मारतोय आणि अनएक्सपेक्टेड बाउन्स किंवा गुडनेस स्पॉटवर जोडकस आदळण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळते. पुन्हा एकदा तशा पद्धतीचा प्रयत्न पाहायला मिळाला. लॉंग लेगच्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात आहे, त्याच्या हातामध्ये जणू काही चेंडू गेलाय आणि अर्थातच श्रेयस ठाकूर इज गॉन बॅक टू द पवेलियन. रोहित भोई इज गॉन बॅक टू द पवेलियन. डीजे.
जरूर आपण आता एक गीत ऐकलं अशोक सराफ निवेदिता सराफ यांचं अविनाश नारंग गीत आपण ऐकतोय. एक काळ होता याच्यामध्ये लक्ष्मीकांत बेडगे, त्यानंतर आपण सचिन पिळगावकर पाहिला असतील, त्यांची एक तिकडी पाहायला मिळायची. त्याच्यामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक मामा सराफ आणि आणखीन एक नाव मी या ठिकाणी घेईन, सचिनजी पिळगावकर, या तिघांची जोडी त्या ठिकाणी फार फेमस असायची. कपिल आणि सुरेख गीत संगीताचं नजराणा आज पेश केला डीजे मास्टरने. क्या बात आहे, ओव्हर टू यू. अगदी बरोबर. प्रसंगाला अनुसरून यावेळी मात्र डीजे मास्टर एक सुंदर असं गीत आपल्याला ऐकवताना पाहायला मिळतं. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय तो अर्थातच सुरेश पाटील. स्ट्राईक एंडला आपल्याला सुरेश जगदीश नागते आपल्याला पाहायला मिळतात. नॉन स्ट्राईक एंडला सुरेश पाटील. गोलंदाजी मार्ग गौरव चांगली कामगिरी करत असताना हा चेंडू थोडासा स्टम अटॅकिंग चेंडू करण्याच्या नादात यावेळी मात्र ज्या अँगलने चेंडू टाकला होता, चेंडू मध्ये कोणती हालचाल झाली नाहीये. ज्या अँगलने चेंडू टाकला होता त्याच अँगलने चेंडू बाहेर पडला. विकेट किपरच्या दस्तान्यांमध्ये गेलेला असताना वाईड बॉलचा इशारा लेग स्टंपला मिस करणारा हा चेंडू आपल्याला जरूर पाहायला मिळाला. पुन्हा एकदा अतिरिक्त धावसंख्येत 1 ने वाढ 26 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा यावेळी शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू होता. झेल जरूर निसटलेला आहे विकेट किपरच्या दस्तान्यांमधून. विकेट किपर कडे जो विकेट किपर असतो ना यश, तो विकेट किपर स्वीप शॉट चांगले खेळतो, परंतु ज्या विकेट किपरवर पूर्णतः जबाबदारी असते, कारण विकेट किपरचं लक्ष पूर्ण क्षेत्ररक्षणाकडे असतं. कोणता क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी करतोय का, कुठं स्क्वेअर झालेला आहे, कुठल्या दिशेला गेलेला आहे, हे त्याचं लक्ष असतं. हे महत्वपूर्ण कामगिरी असते. त्याचबरोबर तुला चेंडू सुद्धा त्याला अडवायचे असतात आणि यावेळी विकेट किपर कडून चुकी झालेली आहे. पुन्हा एकदा एक कव्हरच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल झालेला आहे. तिथे गॅप शॉट खेळलेला आहे. विराट कोहलीची आठवण करून देणार हा प्रसंग होता. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला आणि तदनंतर आपण पाहिलं तर 2 धावा या चेंडू मागे मिळालेल्या आहेत. विराट कोहलीची आठवण करून देणारा हा क्षण आपण जरूर पाहिला. फ्रंट फुटला येऊन कव्हर ड्राईव्ह कशा पद्धतीने खेळायचे हे वारंवार त्यांनी आपण सर्व क्रिकेट विश्वाला त्यांनी करून दाखवलं होतं. परंतु हा विराट कोहली कुठेतरी आपण जर पाहिलं तर गेल्या 2 वर्षामध्ये कुठेतरी आउट ऑफ फॉर्म पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपण जर वळतोय 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 28. गौरव ठाकूरने 2 षटक हाताळली ना यश, 18 धावा त्याने खर्च केल्या आणि 4 विकेट त्याने मिळवल्या आपल्या वैयक्तिक 2 षटकांमध्ये. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा झालेल्या आहेत आणि यावेळी मैदानात उपस्थित आहेत ते जगदीश नागते आणि सुरेश जिपाडी. या दोघांना पूर्णतः जबाबदारी असणार आहे, कारण पार्टनरशिप त्यांना करावी लागेल. 20 ते 30 धावांची पार्टनरशिप करावी लागेल. चेंडू शिल्लक आहे ते 12 चेंडूंमध्ये. यावेळी मात्र अपोजिट संघाचा वारा काढावा लागेल असं म्हणावं लागेल, कारण सुरेश पाटील मध्ये जी कॅपॅबिलिटी आहे, एबिलिटी आहे आणि तो ते करू शकतो. हे नेहमीप्रमाणे यावेळी मात्र या पंचक्रोशीमध्ये जरूर पाहायला मिळालं. ते सुरेश पाटील यावेळी मात्र आपल्याला स्ट्राईक एंडला जरूर पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर आयुष पांढरे आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर स्टमॅटिकिंग चेंडू बॅटच्या खालच्या पट्टीमध्ये चेंडू आलेला आहे. मिड विकेट सेटर काऊ करण्याच्या दिशेला हा चेंडू गेलेला आहे. 1 धाव या चेंडू मागे आलेली आहे. पुन्हा एकदा जगदीश जी नागते यावेळी स्ट्राईक एंडला आपल्याला जरूर पाहायला मिळतील. पुन्हा एकदा मॅच थोडीशी संथ गतीने चाललेली आहे. चौकार षटकाराच्या अभावी ही मॅच चाललेली असताना जगदीश पांढरे, जगदीश नागते यावेळी मात्र स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. आयुष नागतेच्या विरोधात फलंदाजी करत असताना गती ही यावेळी आपण पाहतोय पंचांचा इशारा नो बॉलचा. पुन्हा एकदा आपण म्हणावं लागेल, हमें तो अपनों ने लूटा, हमें तो अपनों ने लूटा, उनमें कहा दम था, ये पैर भी जहां पड़ा वहां चुना कम था. क्रिकेट नियमावली नियम क्रमांक 21 पंच अप्लाय करताना पाहायला मिळतंय. नो बॉलचा इशारा, नो म्हणजे फ्री हिट. जगदीश नागतेसाठी सुवर्ण संधी. फ्री हिटचा बॉल सीमा रेषा पार करण्याचा नामी संधी आलेली आहे जगदीश नागतेच्या बाजूने. यावेळी मात्र आकाश पांढरे कशा पद्धतीचा चेंडू टाकतोय. फुलटॉस पद्धतीचा चेंडू यावेळी मात्र लॉंगाच्या दिशेला आलेला क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. 1 बाउन्स चेंडूला फील्ड केलंय, परंतु एकच धाव चेंडू मागे आलेले आहे. आपण जर पाहिलं तर पहिला चेंडू आपण मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता या फ्री हिटच्या चेंडूवर, परंतु या प्रयत्नामध्ये तो अपयशी जरूर ठरलेला आहे आणि जरूर या एकेरी धावेने धावफलक पुन्हा एकदा हालत राहते. 31 धावा झालेली आहे. 31 धावेच्या मदतीने धावफलक हालते, परंतु अजूनही धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न आणि हा तो शॉट होता, टर्निंग शॉट ऑफ द मॅच. डीजे
धन्यवाद. आपण जर पाहिलं ना तर वाऱ्याचा ओघ थोडस कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने येत आहे आणि त्या दिशेला जर तुम्ही शॉट खेळलं जरी मिस टाइम झाला तरी चेंडू सीमारेषा पार येऊ शकतो. हे अर्थातच आपण जर पाहिलं तर सुरेश पाटील यांना माहिती आहे. त्यांनी सरळ बॅटने चेंडू लॉंग ऑनच्या दिशेला खेळला आणि 6 धावा आपल्या संघासाठी मिळवल्या. मोमेंटम क्रिएट करण्याचा प्रयत्न आपल्या बाजूने त्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू स्कोर लाईन बाउंड्री लाईन बाहेर. बॅक टू बॅक सेकंड स्ट्राइक्स. सुरेश इज ऑन फायर. आपण पाहतोय सुरेश पाटील एक सुरेख फलंदाजी करताना आपल्याला जरूर पाहायला मिळतात. त्यांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर एक ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईन बाहेर आला. त्यानंतरचा चेंडू त्याने जागा बनवली शॉट खेळण्यासाठी आणि स्ट्राइक बाउंड्री लाईन बाहेर 6 धावांसाठी चेंडू खेळलेला. सुरेश पाटील यांच्यासाठी एक बक्षीस आलेलं आहे. द्वारकानाथजी पाटील यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. पुन्हा एकदा हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असताना यावेळी शॉट फाडल्याच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल झालेला आहे. 1 धाव या चेंडू मागे आलेली आहे. कारण जेव्हा बक्षीस लागतं यश तेव्हा मी वारंवार म्हणत असतो सांगून गेलाय तू का पैशाला मुकू नका. 1 धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे जाते. धावफलक झालेले आहे ते 44. वीरेंद्र सेहवागचे जर्सी नंबर 44 नंबर. स्ट्राइक एंडला आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा जगदीश नागतेवर पूर्णतः जबाबदारी आहे. त्याचबरोबर सुरेश पाटील सुद्धा चांगली कामगिरी करताना त्यांच्या समवेत जरूर पाहायला मिळतात. आकाश पांढरे थोडासा हतबल झालेला या संकटांना सामना करण्यासाठी यावेळी मात्र जागा बनवून चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा लॉंग ऑन क्षेत्रात आलेला आहे. 1 धाव जरूर या चेंडू मागे मिळालेली आहे. धावफलक एकेरी धावेने पुढे जाते आणि या षटकाची सुद्धा समाप्ती होते. 45 धावा झालेले अर्थातच भारतीय कर्णधार रोहित शर्माचा जर्सी नंबर आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. रोहित शर्माचा एक किस्सा आहे. 2007च्या वर्ल्ड कप मध्ये ज्यावेळी पाकिस्तान विरोधात आपला संघ अडचणीत सापडला होता त्या मॅच मध्ये त्याने 39 धावांची जी खेळी गेली होती निर्णायक क्षणी त्या खेळीच्या जोरावर भारतीय संघ विजयी झाला होता आणि जरूर गौतम गंभीरच्या साथीने त्याने जी कामगिरी केली होती त्यामुळेच अर्थातच भारतीय संघ 2007 T20 पहिला विश्वचषक जिंकला होता. वर्ल्ड कप मॅच कडे ज्यावेळी 4 षटकांची समाप्ती झालेली आणि धावफलक झालेलं आहे ते 45 धावांचं आणि विकेट्स पडलेले आहेत ते आतापर्यंत. आणि याच्यामध्ये आणखीन एक मला सांगावं असं वाटतं की सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा 2007 साली रोहित शर्माचा एक यंग चेहरा आपण पाहिला होता. त्याच्यानंतर एक मॅच्युअरनेस पाहायला मिळाला. त्याच्यावरती टीका झाली, त्याच्यावरती टिप्पणी झाली की त्याचा स्ट्राइक रेट फार कमी आहे. बऱ्याच विश्लेषकांनी त्याला नावं ठेवली पण त्याच्यानंतर वेळ प्रत्येकाची येते हे त्याने दाखवलं आणि डाबलकावरती येतोय. या ठिकाणी काय कमालीचा आपण पाहायला मिळालाय कपिल. शर्माने जरूर प्रयत्न केले आणि तो आता कर्णधार पद भूषवतोय. त्याच्यामुळे शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही स्वतःला सांगावं लागेल. ओव्हर टू यू. अगदी बरोबर. मैदानामध्ये जर पाहिलं तर वेळ प्रत्येकाची येते. प्रयत्न सर्वांनाच करावे लागतात मैदानामध्ये. आपल्या संघासाठी महत्वपूर्ण योगदान पूर्णतः 100% एफर्ट यावेळी मात्र लॉंग लेगचा क्षेत्ररक्षक होता. त्याने 2 हात घालून उडी मारून हा चेंडू मैदानामध्ये टाकला आणि आपल्या संघासाठी जरूर 4 धावा वाचवलेल्या आहेत. यावेळी पुन्हा एकदा लॉंग लेगच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. लाजवाब कॅच त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय आणि यावेळी मात्र जगदीश नागते इज गॉन बॅक टू द पवेलियन.
गीताचे बोल आपण पाहिलेत, अतिशय सुंदर गीत, गाजलेलं गीत आपण पाहिलं. पुन्हा एकदा वर्ल्ड मॅच कडे महेश शेवाळे गोलंदाजी करत असताना स्कोर लेगच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हलला वन बाउन्स, चेंडू सीमारेषा पार झाला असता क्षेत्ररक्षकाचं पुन्हा एकदा मी कौतुक करेन. 2 धावा घेण्याचा प्रयत्न आपण जरूर पाहिला, परंतु अंतिम क्षणी आपण जर पाहिलं तर रनआउट स्वरूपाची एक विकेट जरूर मिळालेली आहे. त्या अर्थात जय भवानी कुहीर या संघाला. डीजे हा एकदा आपण एक सुंदर गीत ऐकलं. ठाणे जिल्ह्यातील एक सुप्रसिद्ध खेळाडू सर भावेश पवार याचं गीत आपण पुन्हा एकदा ऐकलं. तर रनआउट स्वरूपाची विकेट पडल्यानंतर नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय तो अनिल गोरे. आणि आपण जर पाहिलं तर या षटकातील 3 चेंडूचा खेळ प्रगतीपथावर असताना आपण पाहतोय सामन्याच्या पूर्वार्धामध्ये धावफलक कुठेतरी थोडंसं संथ गतीने येताना पाहायला मिळते. 48 धावा झालेल्या आहेत. 3 चेंडूंचा खेळ प्रगतीपथावर आहे. मोठा फटका जरूर करण्याचा प्रयत्न गारपीटच्या सारी चेंडूला मिड विकेट षटकात येतो. क्षेत्ररक्षक तैनात आहे. डोफा टेकून चेंडू अडवतो. अर्थातच सेफ फिल्डिंग ज्याचं प्रदर्शन आपल्याला यावेळी मैदानात पाहायला मिळालं आणि जरूर या चेंडू मागे मिळाली ती 1 धाव. एका धावेने पुन्हा एकदा धावफलक 50 पार होण्याच्या 1 पाऊल मागे. अर्थातच 49 धावा आपल्याला स्कोअर बुकवर पाहायला मिळतात. 49 रन्स ऑन स्कोअर बोर्ड आपल्याला जरूर पाहायला मिळतात. पुन्हा एकदा महेश गोलंदाजी मार्कवर राईट हँड उरती विकेटने हा चेंडू मोठा फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या खालच्या पट्टीमध्ये पुन्हा एकदा गारपीटच्या सारी चेंडू गेलेला आहे. मिड विकेट षटकांमध्ये तिथे क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तैनात आहे. एका हाताने चेंडू पकडला आणि अर्थातच 50 धावा झालेल्या आहेत. चोंडेश्वरी कडसुरी या संघाच्या मागच्या सामन्यामध्ये 74 धावा झालेल्या होत्या आणि काय फलंदाजी दोन्ही संघांकडून पाहायला मिळाली. परंतु या मॅच मध्ये तशा पद्धतीची फलंदाजी जरूर आपल्याला पाहायला मिळालेली नाहीये. वळतोय पुन्हा एकदा या षटकाकडे. यावेळी थोडासा फुटवर्कच्या अभावी हा चेंडू शॉट सिलेक्शन मध्ये प्रॉब्लेम झालेला आहे आणि तदनंतर रनआउट स्वरूपाची विकेट जरूर मिळालेली आहे. आणि अंतिम चेंडूवर रनआउट स्वरूपाची विकेट जरूर मिळाली. धावफलक 50 धावांवर थांबलेला आहे. 51 धावांचं आव्हान असेल. 5 षटकांत 51 धावा तितक्याशा कठीण नाहीये. धन्यवाद कपिल ठाकूर. आपण मॅच कडे बोलतोय. तू म्हणतास की मॅच कडे कशा पद्धतीने पाहायला पाहिजे. जर तुम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून या मॅच कडे पाहिलात तर जरूर तुम्ही या मॅचला जिंकू शकता. दोन्ही संघांना आपण समसमान शुभेच्छा देतोय. धावफलकावरती 50 झाल्यात आणि 51 कराव्या लागतील. 51 रन रिक्वायर्ड. आपण पाहिलं की 51 धावा या ठिकाणी करताना कशा पद्धतीची खेळी ही मैदानावरती साकारली जाते. किंबहुना मॅच मध्ये जो रोमांच प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला त्या रोमांच प्रस्थापित करण्याच्या नादामध्ये किती विकेट्स या ठिकाणी गमावल्या जातील. किंबहुना 100 ही मॅच होणार आहे का हे देखील आपण चित्र पाहणार आहोत. ज्याच्यामध्ये पंचक्रोशी प्रीमियर लीग 2022 ची स्पर्धा, ज्या स्पर्धेला 4 चांद लावण्याचं काम केलंय. आज प्रमुख उद्घाटक म्हणून आपण स्त्रीशक्तीला सलाम केलं होतं. माननीय सरपंच मॅडम कोहिरे गावाच्या पाहायला मिळाल्या होत्या. माननीय सर्व प्रमुख मान्यवर आपण पाहिलं होतं. ज्यांच्यामध्ये उद्धवजी खुदे यांची उपस्थिती पाहायला मिळाली होती. अशोकजी भोय हे देखील या ठिकाणी उपस्थित होते. पंचक्रोशीचे माजी अध्यक्ष देखील पाहायला मिळाले होते. या सर्व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण सामने सुरू केले. सुरुवातीला गणरायाचं पूजन झालं. छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली. त्यानंतर आपण राष्ट्रगीत घेतलं आणि एक संघर्षमय वातावरणाची सुरुवात खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सुरू झाली. सुरुवातीला आपण पाहिलं असेल कपिल, पहिल्या मॅच मध्ये रोमांच पाहायला मिळाला होता आणि त्यानंतर मात्र आपण आजच्या दिवसामधील
या साखळी फेरीकडे वळतोय. ज्या लीग सेक्शन मॅच आयोजित केल्या प्रत्येक गावागावामध्ये पंचक्रोशीय प्रीमियर लीग अशी स्पर्धा भरवली जाते. 6 गावांनी तब्बल या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट केला, ज्याच्यामध्ये आपण पाहतोय एका बाजूला जय भवानी कुहेरा आहे, तर दुसऱ्या बाजूला आपण चौंडेश्वरी कडसुरे संघाला पाहतोय. ज्या पद्धतीने 51 धावांचं टार्गेट चेस केलं जाईल का याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलं. सलामीची जोडी आपण पाहतोय. सलामीवीर फलंदाज या ठिकाणी मैदानावरती जातात. सलामीवीर बऱ्याचदा आपण पाहिलं असेल, याच्यामध्ये भारतीय क्रिकेटमध्ये आपण पाहिलं होतं की सचिन तेंडुलकर, गौतम गंभीर, सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, त्यानंतर गौतम गंभीर अशी बरीचशी जोड्या आपण पाहिल्या होत्या, ज्याच्यामध्ये आपण पाहायचो वीरेंद्र सेहवाग एक आक्रमक फलंदाज, ज्याचा दसी क्रमांक 44 तो मगाशी उल्लेख केला. जवळपास 124 इनिंग पैकी अप्रॉक्सिमेट 20 पेक्षा जास्त इनिंग मध्ये चौकार मारण्याचा रेकॉर्ड हा त्याच्या नावावरती आहे. ज्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल की खेळाची सुरुवात कशी असो, आपल्याला फटकेबाजी करायची आहे. या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळायच्या, त्या म्हणजेच वीरेंद्र सेहवाग याच्या माध्यमातून. मॅच कडे वळतो आपण. फलंदाजी करण्यासाठी आपण सलामीची जोडी पाहतो. एका बाजूला आहे पंकज चौके, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो महेश रेवाळे. गोलंदाजी करण्यासाठी अनिल गोरे. मागच्या मॅच मान ऑफ द मॅच या ठिकाणी प्रत्येक सामना काही वेगळा आहे. तर गेल्या सामन्यामधील तुमचा परफॉर्मन्स तुम्हाला या मॅच मध्ये जिंकून देऊ शकत नाहीये. हा सामना वेगळा, ही सिच्युएशन वेगळी. अनिल गोरे या ठिकाणी गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती स्विच हिट मारण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. स्विच हिट मारण्याचा प्रयत्न केला, डायरेक्ट हिट जर झाला असता तर काम तमाम झालेलं आपण पाहिलं असतं. स्विच हिट जर आपण पाहिलं तर इंग्लंड संघाचा केविन पीटरसन याने हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला. त्यानंतर आपण पाहिलं ग्लेन मॅक्सवेल, ऑस्ट्रेलिया संघाचा खेळाडू. मोस्ट ऑफ द स्ट्रोक 80% ऑफ स्ट्रोक जर आपण पाहिले असेल कपिल दाशे, तर ते स्विच हिट पद्धतीचे पाहायला मिळतात आणि त्याच्यामध्ये जरूर तो नेहमी नेट मध्ये देखील सराव करत असावा. या ठिकाणी आपण पाहतोय इन्साइड आउट करण्याचा प्रयत्न, चेंडू डीप कव्हर, सीमारेषा पार येतोय, दणदणीत खणखणीत चौकार. कमांड डी आपण पाहतोय जो चित्रपट आता प्रदर्शित झाला होता पावनखिंड चित्रपटामधील हे गीत सर्व मराठी लोकांनी सर्वांनी पाहावा. छत्रपती शिवाजी महाराजांवरती प्रेम करणाऱ्या सर्व व्यक्तींनी तो चित्रपट पाहावा. असा चित्रपट आपण पावनखिंड पाहिला. त्या चित्रपटामध्ये आपण पाहिलं असेल बाजीप्रभू देशपांडे यांनी जी घोडखिंड लढवली आणि त्यानंतर ती पावन झाली, असा चित्त थरार आपण अनुभवला. वलटूर मैदानावरती पुन्हा एकदा या ठिकाणी अगदी समोर येतो चेंडू, वाईड स्लंग ऑफ बाउंड लाईनच्या वरून येतोय. फॅन्टास्टिक पेंटा एक तर छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरती आधारित गीत, ज्या राजानं पहिला गड 16 वर्षामध्ये घेतला, ज्या राजानं आपलं हिंदवी स्वराज्य निर्माण केलं आणि ज्या राजाने हिंदवी स्वराज्य निर्माण केलं म्हणून आपण आज हे सुखाचे दिवस जगतोय. अन्यथा आपण जर पाहिलं तर आजच्या दिवसांची किंमत ही आपल्याला कधीच कळाली नसती. लाभ करण्याचा प्रयत्न, लालच पुरी बला आहे बरं दोस्त. या ठिकाणी विकेट कॉट झालाय. कमांड इज इट्स अ कॉट. वलटूर मैदानावरती महेश रेवाळे बाद झाला.
10 धावांवरती विकेट आपण पाहतो महेश रेवाळेशी. नवीन फलंदाज निलेश गोळे मैदानावरती गेला. आता जे आपण गीत ऐकलं सोशल मीडियाच्या माध्यमातून तुफान प्रसिद्धी मिळते आहे, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं कच्च्या बदाम हे गीत एक शेंग विक्रेता होता ज्याने हे गीत गायलं होतं, ज्या गीताला नंतर कंपोज केलं गेलं, त्याच्यासोबत काम केलं गेलं आणि रातोरात लखपती होणार सोशल मीडिया आपण पाहतोय. या ठिकाणी आपण पाहिलं तर ब्लॉक लाईन चेंडू होता, अगदी समोर खेळण्याचा प्रयत्न आणि प्रेझेन्स ऑफ माइंडची कमी. या ठिकाणी जर चेंडू गॅदर झाला असता धावफलकावरती आणखीन एक विकेट आपल्याला पाहायला मिळाली असती, किंबहुना अगदी ज्या पद्धतीने षटक विकेट खेळण्याचा प्रयत्न केला होता, षटक बॉलर खेळण्याचा प्रयत्न केला होता, धावफलकावरती षटक क्रमांक पहिला पूर्ण 12 धावा आपण पाहतो धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. 12 रन्स स्कोरबुक आफ्टर 1 ओव्हर अशा पद्धतीने आपण धावा पाहतोय. यानंतर अजूनही 4 षटक येणं बाकी, जिंकण्यासाठी तुम्हाला गरज आहे 51 धावांची. 51 रन रिक्वायर्ड, तुम्हाला 51 धावा कराव्या लागतील, ज्याच्यामध्ये आतापर्यंत आपण येणं धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 12 आल्यात, 12 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. अशा पद्धतीने आपण धावफलकाची गती आणि अवस्था पाहिल्या. 12 धावसंख्येवरती आलेली पहिली विकेट या ठिकाणी नोंदवली गेली. त्यानंतर आपण पुन्हा एकदा वळणार आहोत मैदानाच्या दिशेने. पहिल्या 2 षटकांमध्ये आपण बॅटिंग पॉवर प्ले पाहतोय, ज्याच्यामध्ये फलंदाजांना सुवर्ण संधी आहे या ठिकाणी हात खोलण्याची. पहिल्या षटकामध्ये आल्यात 12 धावा. त्यानंतर गोलंदाजी मोर्चावरती आपण श्रेयस ठाकूरला पाहतोय. आतापर्यंत आपण या सामन्यामध्ये पाहिलं तर जरूर 51 धावांचं लक्ष्य आहे. राईट आर्म ऑफ द विकेट आपण पाहतोय, पुल केलाय चेंडूला, चेंडू जातोय 1 बाउन्स डीप मिड विकेट. हा चेंडू टप्पा पडून सीमारेषा पार गेला, पण त्यानंतर त्या ठिकाणी व्हॉलंटियर्स आहेत त्यांनी इशारा वर्तवला. यासाठी इट्स 6 रन्स फ्लॅट अँड फ्युरियस षटकार आपण पाहतोय. ऑन दी राईज खेळण्याचा प्रयत्न होता, डान्सिंग ऑन द विकेट येऊन मारण्याचा प्रयत्न करतो. उल्लेख केला होता की विकेट किपर ही भूमिका फार महत्वाची आहे, कारण त्याला सर्वात जास्त चांगला गेम जर कोणाला दिसत असेल तर तो यष्टीरक्षकाला दिसतो. या ठिकाणी आपण पाहतोय व्हॉट ऑन अ फंटास्टिक डिलिव्हरी. पडल्यानंतर आपण चेंडू पाहतोय कट होतोय आणि त्यानंतर मात्र फलंदाजाला एका जागेवरती उभं केला. धावफलकावरती षटकार आल्यानंतर जे कमबॅक आपण श्रेष्ठच्या माध्यमातून पाहायला धावफलकावरती आतापर्यंत 2 डॉट डिलिव्हरी अशा माध्यमातून पाहायला मिळतात. श्रेष्ठ ठाकूर पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी येतो. राईट आर्म ऑफ द विकेट या ठिकाणी लॉब करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू कव्हर रिजनला क्विक आउटफील्ड डीपेक्षा कव्हर सीमारेषा पार येतोय. खणखणीत चौकार. कम ऑन डीजे. या ठिकाणी आपण पाहिला पडल्यानंतर चेंडू ऑफस्टिकच्या खुर्सा बाहेर गेला आणि पंचांचा इशारा आपण पाहिला तर व्हाईट चेंडू धावफलकावरती पाहायला मिळतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. धावफलकावरती आलेला हा चेंडू वाईड आहे आणि त्यानंतर मात्र धावफलकावरती बदलाव पाहायला मिळतोय. 23 धावा धावफलकावरती लगावल्या. 23 ऑन स्कोरबुक अशा पद्धतीने आपण धावा पाहतोय. 51 धावांचं आव्हान हे पेललं जाईल का की त्या आव्हानाचं ओझं होईल. या ठिकाणी पुढे संसाव मारण्याचा प्रयत्न मात्र फलंदाज आपण पाहतोय बाद झाला 38 सर्कल मध्ये.
या स्टोरीने प्रोग्रेस अशा पद्धतीने आपण पाहतोय. या मॅच मध्ये आपण पाहतो रोमांच प्रस्थापित केला जाईल का. श्रेयस ठाकूर वन्स अगेन राईट आर्म आउट द विकेट. या षटकामधील एक अंतिम चेंडू. केवळ डिफेन्स केला आपण पाहतोय. चांगल्या चेंडूला सन्मान दिला. स्टंप टू स्टंप अटक करण्याचा प्रयत्न होता. अगदी क्रीजच्या मधोमध उभा राहिला होता. पॉपिंग बॉक्स चांगला वापर या ठिकाणी त्यांनी केला आणि मैदानावरती जर आपण पाहिलं तर या चेंडूवरती कोणती धाव नाही आहे. धावफलकावरती 2 षटकांचा खेळ पूर्णत्वास येतो. दुपारची वेळ आहे आणि त्यानंतर आपण मॅच कडे वळतो. धावफलकावरती 23 धावा लागल्या. आता मात्र येणाऱ्या 3 षटकांमध्ये तुम्हाला जिंकायचं असेल तर गरज आहे ती म्हणजेच अजूनही धावफलकावरती धावा पाहतोय आपण. 23 धावा लागल्या. 51 धावांचं आव्हान आहे. अजून 28 धावांची गरज. 18 चेंडू आणि 28 धावा या धावफलकावरती केल्या जातील का आपण पाहतोय. प्रोत्साहन करण्यासाठी सूरज गडमल त्या ठिकाणी आहेत. गावदेवी कुहिरे आणि बेंशवड संघाला विनंती करतो की आपण आपला कर्णधार टॉस बॉक्स मध्ये पाठवा. विनंती करतो. यानंतर होणारी मॅच आहे. सामन्यामध्ये आपल्याला ट्विस्ट पाहायला मिळतील का यावरती आपण पाहतोय. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 28 धावांची गरज. 28 रन रिक्वायर्ड इन 18 डिलिव्हरीज. कोण जिंकणार आहे. कोणाला या स्पर्धेमध्ये या लीग स्टेजच्या मॅच मध्ये गुण प्राप्त होणार आहेत आणि कोणाला या ठिकाणी हार पत्करावी लागणार आहे. जर आपण पाहिलं एका बाजूला चांगला प्रयत्न करतोय गोलंदाजी करण्यासाठी राहुल शिर्के आला. स्वतः कर्णधार आपण पाहतो या संघाचा. संघ आपण पाहिलाय चौंडेश्वरी कडसोरी संघाचा कर्णधार आपण राहुल शिर्केला पाहतोय. पहिला चेंडू मैदानावरती येईल तेच तरणार मारा सुरू करतोय. पहिल्या चेंडूवरती ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल करतो. लॉंग क्षेत्ररक्षक मिडलला फील्ड करेल तोपर्यंत धावफलकावरती धावा देखील पाहायला मिळतात. त्या म्हणजेच 24 धावा धावफलकावरती आल्यात. 24 रन अब तक बन चुके हैं और यहाँ पर अगर आपको जीतना है तो जरूर अच्छी बल्लेबाजी करनी लाजमी है. एक चांगलं षटक आणि षटकाची सुरुवात आपण पाहतो राहुल शिर्केच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती एक धाव. त्यानंतर काय केलं जाईल. यावेळेस मात्र आपण पाहतोय पडल्यानंतर चेंडूची गती चेंडूची उसळ या सर्व गोष्टी बघण्याजोग्या आहेत. धावफलकावरती हा चेंडू पाहिला तर डॉट पद्धतीचा पाहायला मिळतोय. इंडियन प्रीमियर लीग सुरू आहे. प्रत्येकाच्या घराघरामध्ये आपण पाहिला असेल 7 नंतर कोणी कोणाला रिमोट देत नसेल. प्रत्येक घराघरामध्ये आपण पाहतोय आधी ज्या आपण सिरियल्स पाहायचो त्या सिरियल्स प्रत्येक जण या ठिकाणी केवळ क्रिकेट वरती लक्ष केंद्रित केलंय. पुन्हा एकदा आपण पाहतो यावेळेस मात्र गती देण्याचं काम केलं गेलं. आधीचा चेंडू स्लोवर वन त्यानंतर मात्र फास्टर वन चेंडू आपण पाहतोय. प्रत्येक आपण जर पाहिला तर भात्यामधून येणारा बाण वेगळा आहे. त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स पाहायला मिळालेत. राहुल शिर्के याची गोलंदाजी आपण आतापर्यंत पाहिली. पहिल्या चेंडूवरती एकेरी त्यानंतर 2 चेंडूवरती कोणती धाव नाही आहे. लाभ करण्याचा प्रयत्न. गॉर्डन बॉलची संधी. जरूर चांगला प्रयत्न. आउट ऑफ द मार्क्स फॉर द फील्ड. जो एफर्ट त्यांनी घेतला जो प्रयत्न त्यांनी केला त्यासाठी आउट ऑफ द मार्क्स आहेत आणि त्याच्यामुळे आपण पाहिलं तर धावफलकावरती जरूर या ठिकाणी धावा मिळतील. 25 रनपर्यंत मजल मारल्या. आतापर्यंत 26 रनपर्यंत मजल मारले. 26 रन स्कोरबुक. अशा पद्धतीने एकेरी धावांनी पुढे नेण्याचं काम केलं जात आहे. राहुल शिर्के गोलंदाजी करण्यासाठी येतो. एक चांगली गोलंदाजी मिळेल किंबहुना हात कोणाची संधी दिली जात नाहीये. फुलटॉस चेंडू ओरपी चेंडू आणि त्यानंतर हार्ड ट्रॅकर चेंडू या मैदानावरती पाहायला मिळत नाहीयेत आणि त्यामुळेच मात्र फलंदाजाला गबगार करणारी ही गोलंदाजी आपण राहुल शिर्केच्या माध्यमातून पाहतोय. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 3रा आहे. षटकामधील पुढचा चेंडू राहुल शिर्के या ठिकाणी केला. दणका दिला. चेंडू जातो वाईड श्रीलंकन सीमार शबार येतोय षटकार. कमान डीजे.
धन्यवाद. यानंतरच्या मॅच साठी आपण टॉस बॉक्स मध्ये बोलवतोय बेंडसेवाडी आणि कुहिरे संघाला. कुहिरे आणि बेंडसेवाडी या संघाचे संघनायक या टॉस बॉक्स मध्ये उपस्थित आहेत. मी विनंती करतोय जयरामजी म्हात्रे या पंचकृषीच्या हे त्यांच्या विरोधात कशा पद्धतीची स्ट्रॅटेजी तुमची असेल? स्ट्रॅटेजी आम्हाला बॉलर आहेत. अखेरीस सुंदर असं मैदान आहे, चांगली विकेट आहे. या विकेट बद्दल काय सांगशील? आणि गोलंदाजीच का तुम्ही गोलंदाजीचाच का निर्णय घेतलाय तुम्ही? आमचे फलंदाज आहेत सर, कारण की आम्ही मागची मॅच बॉलरनीच हरलो, बॉलिंग साईडनीच. ओके, तुम्ही गोलंदाजीचा निर्णय करण्याचा निर्णय घेतलाय. चांगला निर्णय हा तुमच्यासाठी लागो. आणि ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स यशजी मापगावकर. आता मात्र समीकरण फार बदलत नाही. डबलकावरती जर पाहिलं तर धावा लागला त्या म्हणजे 32 धावा, 32 ऑन स्कोरबुक आपण डबलकावरती स्कोर पाहिला. अजून येणारे 12 चेंडू येणार आहे, जिंकण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी धावांची गरज आहे. ती म्हणजेच आता मात्र येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावांची गरज है. आने वाली 12 गेंदों के ऊपर 19 रन बनाने पड़ेंगे इस मैच को जीतने के लिए. बहुत ही अच्छा क्रिकेट का माहौल यहाँ पर कपिल जी, बहुत ही अच्छा आयोजन किया है पंचवर्षीय प्रीमियर लीग का. षटक क्रमांक आपण पाहतोय 4था श्रेयस ठाकूरच्या माध्यमातून सुरू केलं जाईल. श्रेयस ठाकूर गोलंदाजी करण्यासाठी येतो. ज्या श्रेयसने षटक क्रमांक दुसरा हाताळला होता. श्रेयस म्हटल्यानंतर आपण श्रेयस अय्यरला पाहिलंय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये श्रेयस अय्यरने केलेली कामगिरी आणि त्यानंतर त्याचा परफॉर्मन्स, त्याला दिलेली ते कॅप्टन पद आणि त्यानंतर त्याचा वाढलेला खेळ, या सर्वच गोष्टी आपण पाहतो. एखाद्या मोमेंटम शिफ्ट झाल्यानंतर आपण आपल्या स्वतःला कशा पद्धतीने ओव्हरकम करतोय, आपण स्वतःला कशा पद्धतीने रिप्रेझेंट करतोय, या सर्व गोष्टी फार महत्वाच्या. स्वीच हिट, क्या बात है. या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू फरार झालाय, 4 धावांसाठी येतोय शौका. थँक्यू सो मच इज मास्टर परमेश माळी यांचं गीत अतिशय सुरेख आवाज आपण ऐकला. परमेश माळी यांनी दौला गाण्यापासून सुरुवात जरी केली असली तरी एकच वादा राजू दादा या फेम नंतर त्यांना प्रसिद्धीच्या झोतामध्ये ते आले आणि एक चांगलं गीत आपण ऐकतोय. या ठिकाणी मात्र आपण पाहतोय पडल्यानंतर चेंडूने चेंज ऑफ द अँगल, स्विंग आणि मिस अशा पद्धतीने आपण चेंडू पाहिला. धावफलकावरती डॉट येतोय. 19 धावांची गरज असताना धावफलकावरती अजूनही 15 धावा येणं गरजेचं आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय 4थं प्रगतीपथावर आहे. सेकंडला षटक आहे आणि त्याच्यामुळे जर आपण ही खेळी पाहिली तर मैदानावरती जरूर प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. या ठिकाणी आसमान दाखवलंय, चेंडू जातोय का मात्र अप्रतिम कॅच ऑफ द मॅच. क्या बात है, डीप स्कोर लगला. फलंदाज बात बॅक टू द बॉल अँड कमांड इज टाकला लगेच 4 सेकंद आता हे डिसिजन अपील नाही केला आणि ते कॅच दिलीच नसती, 100% कोणीच नसती दिली. असं झालं एक बऱ्याच ठिकाणी 4 सेकंद रिव्हर्ट केला पाहिजे. एकाने काय केलं त्या दिवशी, एक बॉलला 6 पाहिजे होत्या, कॅच पकडली आणि कॅच अशी पटकन उडवली ती गेली छक्क्याच्या बाहेर. खलास षटकार मग कुठे हट कॅच पकडली आणि 3 सेकंदाच्या आत त्यांनी फेकला बाहेर. मला 6 आम्ही नाही ना, आम्ही नाही ना. माझं नाव दे, चौघांचं दे, 10 जणांचं दे. आईसबे सोडून येणार नाही मी. धावफलकावरती पाहतोय आपण पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर डॉट, त्यानंतर विकेट मैदानावरती पाहायला मिळते. श्रेयस ठाकूर गोलंदाजी करण्यासाठी धावफलकावरती धावा पाहतोय आपण 36 धावा. जिंकायचं असेल तुम्हाला तर अजूनही 15 धावांची गरज. 9 चेंडू आणि 15 धावा कराव्या लागतील.
15 धावा केल्या जातील का? मॅच इज ऑन फॉर बोथ साइड्स. पुढचा चेंडू आपण पाहतो श्रेयसचा. या ठिकाणी हेलिकॉप्टर स्ट्रोक लँड केला. स्टँड अँड डिलिव्हर. कडक कडक कडक. कम ऑन डीजे. कनेक्ट झाला तो. संतोष लाल यांनी तो स्ट्रोक शिकवला आणि त्यानंतर त्यांनी टेस्ट क्रिकेट नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये स्ट्रोक आला आणि त्यानंतर हार्दिक पांड्याने देखील तो चांगला स्ट्रोक खेळला होता इंडियन प्रीमियर लीग मध्ये. चेंडू पाहतोय आपण समोर येतोय आणि लॉंग ऑन रिजनला फलंदाज मात्र बाद बॅक टू दी पवेलियन. इट्स अ विकेट. कम ऑन डीजे. आपण पाहतोय जिंकण्यासाठी गरज आहे 7 चेंडू आणि 9 धावसंख्येची. येणाऱ्या 7 चेंडूंवरती 9 धावा कराव्याच लागतील. मॅच मध्ये रोमांच आहे. मॅच रोमांचक दिशेने वळते. जर आपण पाहिलं तर प्रत्येक संघाला केवळ जिंकायचं आहे. हरण्यासाठी कोणी कधीच खेळत नाही. इट्स अ पार्ट ऑफ द गेम. मात्र तुम्हाला शिकायला मिळेल कारण प्रत्येक गोष्टीमधून आपण काहीतरी शिकत असतो. आपण कधीच हरत नसतो. अशी मानसिकता ठेवाल तर क्रिकेटमध्ये तुम्ही फार पुढे जाल. कारण ह्याच टेस्ट क्रिकेटच्या सुरुवातीपासून जर आपण पाहिलं तर हार्दिक पांड्या, कुणाल पांड्या नवीन नापास आहेत मात्र आज इंडियाला रिप्रेझेंट करतायत. या ठिकाणी मात्र आपण पाहिलं गती परिवर्तन केलं आणि शार्दूल गुडलेग चेंडूवरती आपण पाहतोय फटका लगवण्याच्या प्रयत्नामध्ये हा डॉट चेंडू पाहिला. त्या षटकामध्ये आपण पाहिलं 10 धावा आणि 2 विकेटचं नुकसान देखील पाहायला मिळतंय. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावसंख्येची गरज. कोण जिंकणार? चौनेश्वरी कळसुरे की जय भवानी कोहिरे? कपिल आतापर्यंत असलेली मॅच आणि मॅच मध्ये रोमांच आपण पाहतोय. यश रिलायन्स इंडस्ट्री नागोठण्याचं हे मैदान. या मैदानामध्ये जर तू पाहिलंस ना जवळून तर फुटबॉलचं सुद्धा मैदान आहे. या मैदानात क्रिकेटचं सुद्धा मैदान आहे. त्यानंतर व्हॉलीबॉल आहे, व्हॉलीबॉल आहे, त्यानंतर बास्केटबॉल असं संमिश्रित मैदान. परंतु सेंटरला आपण पाहतोय क्रिकेटचं मैदान आणि या क्रिकेटच्या मैदानावर आपण पाहतोय सुंदर असे स्पर्धा अर्थातच पंचकृषी प्रीमियर लीग PPL 2022चं आयोजन. अतिशय सुंदर आयोजन आणि अर्थातच स्पर्धा ही dreamscricket.in च्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि अंतिम क्षणी या मॅच मध्ये आपण जर पाहिलं ना तर 6 चेंडू 9 धावांची गरज. अतिशय रोमांचक सामना होणार. 50-50% मुकाबला दोन्ही बाजूने आपण जर पाहिलं तर. कारण अंतिम चेंडू जोपर्यंत क्रिकेटमध्ये पडत नाही ना तोपर्यंत क्रिकेटमध्ये काहीही सांगू शकत नाही. कारण काहीही निश्चित नसतं यश. जरूर कारण क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटी. दॅट्स व्हाय द थिंग्स इज हॅपन हियर. आपण बोलतो मैदानावरती 6 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज. 6 चेंडूंवरती नायक की खलनायक अनिल कपूर की आपण पाहणार आहोत अमरीश पुरी. या ठिकाणी स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय तो म्हणजेच निखिल नेमरे. गोलंदाजी करण्यासाठी साहिल गिजे. एक नवीन चेहरा आपण पाहतो टेनिस क्रिकेटचा. लाभ करण्याचा प्रयत्न चेंडू कव्हर रिजनला. या ठिकाणी चेंडू फरार झाला. चेंडू फेल करण्याचा चांगला प्रयत्न झाला होता. चेंडूने आपण पाहिलं तर जरूर धोका दिला होता कपिल. आणि धावफलकावरती प्रत्येक धाव आणि धाव महत्वाची. या ठिकाणी आपण पाहतोय हे चित्र तुम्ही घरी गेल्यानंतर बघा मित्रांनो काय चुका झाल्यात. धावफलकावरती विकेट मिळते. या सिरीज रनआउट स्वरूपामधील विकेट.
तर आपण पाहिला भावेश पवारला, अंगद पाटीलला पाहिलंय, त्याच्यानंतर विशाल जितेकरला देखील आपण पाहिलंय. कपिल डबल कावरती आपण पाहतोय, पुल करण्याचा प्रयत्न, मिड विकेटला फील्ड करतोय, एक डाव मैदानावरती पूर्ण केली आणि त्यानंतर आपण पाहतोय केवळ एका धावेवरती समाधान मानावं लागेल. आता मात्र येणारे चेंडू शिल्लक राहिले ते म्हणजे 3 आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजेच 4 धावांची. 3 चेंडू 4 धावांची गरज. काय मॅच रंगल्या, 440 जवळचा करंट लागू शकतोय. अन्न गोड लागणार नाही या हरणाऱ्या संघाला. या ठिकाणी जिंकला तर हर्ष उल्हास पाहायला मिळेल. 3 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. या 4 धावा रोखल्या जातील की बनवल्या जातील, काय होईल मैदानावरती, कोणाची सोयरीक जुळेल आणि कोणाला काशा गुंडाळून घरी जावं लागेल. आपण मॅच कडे बोलतोय कपिल. आता मात्र समीकरण दोन्ही संघांसाठी सोपं आहे. क्रिकेटमध्ये आपण पाहिलंय रंकाचा राव आणि राजाचा रंक व्हायला वेळ लागत नाही. डावखुऱ्याचा फलंदाज आपण मैदानावरती पाहतोय. काय होईल या मैदानावरती, षटक क्रमांक अंतिम. साहिल गिजे गोलंदाजी करतोय, रनअप मध्ये थोडासा सुकलाय आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय कमी वयाचा गोलंदाज आहे आणि अगदी चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न त्याने आज करून दाखवला. स्वतःला सिद्ध केलाय. यासाठीच मी देखील करू शकतोय, माझ्यामध्ये देखील ती कॅपॅसिटी आहे गोलंदाजी करण्यासाठी. साहिल गिजे राईट आर्म अराउंड विकेट. चांगला फटका आपण पाहतो, गॅप मध्ये खेळतो, चेंडू कव्हर इजाना ट्रॅव्हल करतो, शॉर्ट कव्हर क्षेत्ररक्षक येतोय, फील्ड करण्याचा प्रयत्न आहे आणि या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. रनआउट स्वरूपामध्ये विकेट नजर हटी और दुर्घटना घटी. बॅक टू द बबल एंड कमांड इसे. पाहतोय हृदयाचे ठोके वाढवणारा, ज्याला ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांनी मॅच पाहायला नको कपिल. कारण पाहतो आपण 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 3 धावांची. अगदी बरोबर यश. आपण जर पाहिले ते फलंदाजी करणारा संघ आहे, त्यांच्या त्या बॅट्समन मध्ये जर आपण बारकाईने जर लक्ष दिलं तर 2 खेळाडूंमध्ये अंडरस्टँडिंग सुद्धा नाहीये आणि जो क्विकनेस आपण बोलतो तो सुद्धा त्यांच्याकडे नाहीये. आणि अंतिम फळीमधले हे फलंदाज आहे, जरूर बॉलरच्या रूपाने या संघामध्ये खेळतात, परंतु त्यांना ज्या बॉल टू बॉल रन आहेत त्या सुद्धा निघताना थोडासा प्रॉब्लेम होतोय, हे सुद्धा मैदानात आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडूमध्ये 3 धावा होणार की नाही हे पाहणे योग्य असेल, परंतु गोलंदाजाचं सुद्धा कौतुक तितकंच सुद्धा करावं लागेल, कारण 6 चेंडूमध्ये 9 धावांची गरज असताना आतापर्यंत त्याने चांगली गोलंदाजी केली. पहिला चेंडूवर 4 धावा जरूर आल्या, 5व्या धावेला बाद झाला. तदनंतरची त्याने गोलंदाजी केली ना, अतिशय गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. मॅच इज ऑन. व्हाट अ फॅंटास्टिक डिलिव्हरी, क्या बात है साहिल. यस इट इज, इट्स अ विकेट. एका चेंडूवरती 3 धाव संख्येची गरज. जर 2 झाल्या तर सुपर ओव्हर पाहायला मिळेल. थँक्यू सो मच डीजे मास्टर, क्या बात है. हा सामना जिंकून दाखव बारक्या. साहिल गिजे तू मला र, क्या बात आहे. आता मात्र 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. द मॅच इज टाय हियर. देन वी स्टार्ट द सुपर ओव्हर ऑफ दिस PPL 2022. या ठिकाणी सामना बरोबरीमध्ये सुटला तर तुम्हाला या ठिकाणी जरूर सुपर ओव्हर खेळवली जाईल. 6 चेंडूची मॅच होईल आणि त्यामध्ये देखील जर मॅच टाय झाली तर मात्र बॉल आउट केलं जाईल. जे बॉल आउट आपण पाहिलं होतं भारत आणि पाकिस्तान.
नो चेंडू आणि त्यानंतर काय आहे कपिल, काय वाढून ठेवलं नो चेंडू नंतर फ्रीज. पुन्हा एकदा यश म्हणावं लागेल, हमें तो अपनों ने लूटा, हमें तो अपनों ने लूटा, उनमें कहा दम था, ये गेंद भी जहां पड़ा वहां चुना कम था. नो म्हणजे फ्री हिट आणि एक चेंडू 2 धावा. मोठा फटका की संयमी भूमिका. 1 धाव जरी आली तरी मॅच टाय होऊ शकते. 2 धावा आल्या तर सामना जिंकू शकतो आणि जर चेंडू हुकला तर सामना मुकला. काय गोलंदाजी आहे यार, क्या बात आहे. फार मजा वाटते आज कमेंट्री करण्यासाठी. साहिल गिल गोलंदाजी करतोय. आता मात्र एका चेंडू वरती गरज आहे 2 धावांची. जर 1 धाव झाली तर टाय होईल मॅच. त्यानंतर आपण सुपर ओव्हर देखील खेळणार आहोत. साहिल गिजे मॅन इन फॉर्म पाहूयात. या ठिकाणी चेंडूला लपकण्याचा प्रयत्न 1 धाव पूर्ण करतोय आणि 2 धावा पूर्ण केल्या. क्या बात आहे. डीजे मास्टर वाजव, जल्लोष पाहायला मिळेल.